पैसा कमी नाही आहे का आमच्याजवळ? अहो दाभाडे कुठे गेलं? पैसा कमी आहे का आपलं? फक्त करण्याची मानसिकता नाही, हाच विषय आहे. 15 वर्ष झाले मी बोलतोय, अरे एक कोल्ड स्टोरेज टाका रे बाबांनो, एक कोल्ड स्टोरेज करा रे बाबांनो. आला 12 कोटीचा प्रकल्प, आज 12 झाला समजा, त्याच्यामध्ये 60% तुम्हाला गव्हर्नमेंट देते आहे. 4 कोटीचा विषय राव, 12 कोटीच्या प्रकल्पाला 4-4.5 कोटी, 4-10 जणांचा ग्रुप तयार झाला, 10-10, 20-20 लाख टाकले, संपलं. बाकीचं लोन भेटते, त्या 60% जमा होतात. आणि आज आपण संत्रा काय करतो, शेतात पिकवतो, ते येतात विकून टाकतो, आपल्या 2 व्हीलर घेऊन सुरू आपले बाकीचे काम. राजकारणापासून आपल्याला वेळ कुठे आहे? थोडं मात्र म्हणणं आहे की राजकारणामध्ये 2% डोकं टाका, तर हा मतदारसंघ विकसित होईल आणि देशही विकसित होईल. 98% राजकारणामध्ये डोकं टाकल्यानंतर 2047 मोदीजीचं स्वप्न पूर्ण होणार नाही. 2% टाका ना, 98% जा ना. आता पाणी आलं की शेतात जाऊन बसा ना दिवसभर, तिथं घर बांधा, एक छोटस घर तिथं बांधा, 2 म्हशी घ्या, 2 गाई घ्या, हे करा ते करा. त्यामुळे आता थोडीशी मानसिकता बी बदलावं लागेल. राजकारणामध्ये तुम्ही जेवढा जास्त वेळ देता ना, तेवढं सगळ्यांसाठीच घातक आहे. त्यामुळे राजकारणाला कमीत कमी वेळ देऊन आवश्यक ते तिथं जायचं. आता भाऊ आले म्हणजे, आता आमदार साहेब आले म्हणजे सगळे बिलकुल गेलंच पाहिजे, नियम आहे का? नाही, नियम आहे नाही. ज्याचं नाही जमलं, ज्याला एखाद्या किराणा दुकान, मला भाऊ वेळच नाही आहे, किराणाच दुकान केलं पाहिजे. भाऊ मला पाणी द्यायला अर्जंट जायचं आहे, भाऊ येऊन पण मला पाणी द्यायला जायचं ना, शेतामध्ये, शेतातच पाणी द्यायला जायचं. काही फिरून मागे फिरून ते भेटणार थोडी आहे. कारण मी सार्वजनिक काम करणारा आमदार आहे. वैयक्तिक माझ्याकडून काही कामं होतील, काही होणार की नाही. आणि मी आता ठरवलेलं आहे, वैयक्तिक कामाला जो माझ्याकडे येईल त्यांनी विचार करूनच यावं. कारण माझा फोकस आता सार्वजनिक कामं करून हा मतदारसंघ पुढे नेणे आहे. वैयक्तिक कामामध्ये करून तो कार्यकर्ताही थकून जाते, मी थकून जाते, त्यालाही काही भेटत नाही, मलाही काही भेटत नाही. आला गेला की ठेकेदारी कुठून, अरे तो इतकं हास्य म्हणजे, तो एक जर ठेका घेतला की डबल दिसतच नाही. ठेकेदारी करणं काम कोणाचं आहे? ज्याच्यावर कोणी इस्टॅब्लिशमेंट आहे, ज्याचं पैसा, सगळे लायसन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, कोणी उठलं की नाही ठेकेदार भाऊ, अरे ठेका घेतला तो मरतेच तो कार्यक्रम. तो म्हणते भाऊ, तो अधिकार पैसेच नाही काढत, ते व्याजाने एवढे आणले, 5-10% व्याजाने पैसे त्या कामाला लावायले. त्या व्याजामध्ये येतात, नफा तर राहिला, घरातून 50 टाका लागतात त्याच्यात. बंडू बरोबर आहे ना? ज्यामुळे जेनो काम तेनो करे, दुसरा करो जो गोतो खाय. खूप योजना आहेत, केंद्र शासनाच्या असंख्य योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या असंख्य योजना आहेत, पण कार्यकर्ते तिच्यात डोकं घालत नाही. कृषीमध्ये घाला बरं, किती योजना आहेत, स्टार्टअप पासून तर इतक्या योजना आहेत त्या कृषीमध्ये. छोटे छोटे उद्योग आहेत, प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, ज्यांना डोक्यात ते घालतात, परमनंट त्यांची जिंदगी तयार करतात. आणि उठलं सकाळी, भाऊ ते कामं निघले, त्यातला ठेकादा नाही. अरे हा झालं ना, तू मेला समजा, त्याच्यात मीच झाले, तुम्ही बेटा डबल उठणार नाही, एवढं झालं. पण आता मला नाही म्हणता येत नाही भाऊ, म्हणजे मी किती काम केलं तुमच्यासाठी आणि मला ठेका नाही. तो तुमच्या जवळचा आहे आणि मी का दूरचा आहे? अरे बाबा, तूही जवळचा आहे, तोही जवळचा आहे, पण तुम्ही मरणार आहे मला माहिती आहे. त्यामुळे ज्याला मरायचं असं मला प्रेम येते की हा मेला नाही पाहिजे माझा कार्यकर्ता, म्हणून मी त्याला प्रेमानं समजतो, भाऊ नको पडू याच्यात. पण आता कुणी समजतच नाही, त्याला मी काय करणार आहे? अनुभव सगळ्यांना चांगले आलेले आहेत, राजू मयांडे बरोबर आहे, खूप छान अनुभव सगळ्यांना आलेले आहेत. त्यामुळे याच्यातून बाहेर पडा. ज्यांना का ठीक आहे ना, ज्याच्या ज्याने होत आहे शक्य त्याने करावं, पण सगळं ठेकेदारी घुसलं तर कसं होईल? आणि तो त्याला सांगते, तो त्याला सांगते तू माग, हा म्हणते त्याला तू माग, असं धोका करू. आपल्याला सगळ्यात मोठं ध्येय मतदारसंघ पुढे न्यायचं आहे.